हॅलो, गुड मॉर्निंग. आज संडे. आज मी विचार केला होता लेटपर्यंत झोपेल, पण ज्या दिवशी मी ठरवते असं काहीही घडत नाही. आज मी 7 वाजताच उठले. खूप ट्राय केलं झोपायचं, पण झोप लागत नाही आहे, म्हणून उठले. आता आवरते हळूहळू. आता मी फ्रेश झाली आहे. आता मला भूक लागली, मला नाश्ता करायचा आहे, तर मग मी आता नाश्ता करते. मम्मी बाहेर आहे, आली का नाश्ता. आता मी नाश्ता करते. मी भाजी वगैरे करते, पण एवढं काय मला येत नाही म्हणून मी करत नाही जास्त. मला पोळ्या खूप सुंदर येतात, कारण की मी पोळ्याच करते फक्त, बाकी मी करतच नाही, पण मला पोळ्या छान येतात. आता मी पोळ्या करते आणि मम्मी बटाट्याचा पराठा करून देते मला. बटाट्याचा पराठा वगैरे नाही येत मला, सो मी करत नाही. आणि सगळ्यांना असं वाटत असेल की हिने अंगावर का घेतलं आहे. ॲक्च्युली रात्रभर ते AC चालू असल्यामुळे ना पूर्ण घर थंड होऊन गेलेलं आहे. मला थंडी वाजते, त्याच्यामुळे मी हे अंगावर घेतलं. पोळ्या छान येतात, बाकी काही येत नाही. येतं म्हणजे, पण मी करत नाही. करत नाही म्हणजे मला मम्मी करूनच देत नाही, म्हणून मी करत नाही. तीच सगळं करून देते, मग कधी वेळच येत नाही करायची. आणि कधी इमर्जन्सी ती पप्पा कुठं गेले. आता मी पोळ्या करते, छोटू म्हणजे आता छोट्या पोळ्या करते. एकच गोष्टीची मला प्रॉपर जमते. ॲक्च्युली भाजी वगैरे पण येते, पण मला कोणी करूनच येत नाही, सवय झालं ना. पोळ्या मी छान करते. पोळ्या मला छान येतात, बाकी मला काही एवढं. पोळ्या मला चांगल्या येतात. आणि पोळ्यांचं कधी कधी काम माझ्याकडे असतं. मम्मीला कंटाळा आला तर, काही काम असेल तर, किंवा पाहुणे वगैरे येणार असेल आणि जास्त स्वयंपाक करायचा असेल तर पोळ्या मी करते. भाजी वगैरे नाही. आता झाल्या माझ्या पोळ्या. आता मी नाश्ता करणार. आता मम्मी मला बटाट्याचा पराठा करून देते. तिने केला की मी नाश्ता करणार. मला खूप भूक लागली आता. तिकीट चालू होत नाही ना. आता ही ट्राय करते चालू करायचा. काय झालं? आमचा TV चालू. आमच्याकडे सेल आहे, पण हे आणि हे आमच्या छोट्या रिमोटला लागत नाही. आणि माझ्या मम्मीने एवढे सेल आणून ठेवले. आणि आमचा TVचा रिमोट आहे हा, त्याचे सेल आहे खूप छोटे. काहीच करू शकत नाही आता. ती मला सांगते खाली जाऊन सेल घेऊन ये, पण मी नाही जाणार. मी तिला सांगितलं की मी जाणार नाही. खाली जायचं, परत दुकानात जायचं, परत यायचं, लिफ्टमध्ये यायचं. माझ्याकडून काय होणार नाही आत्ता. माझा मूड नाही म्हणून मी जाणार नाही, असं तिला मी सांगितलं. मग तिने मला उत्तर दिलं की मग असंच बसायचं, TV बघायचं. मम्मी TVचं काय करायचं आता? जोला बघायचं आहे त्यांनी जाऊन रिमोट घेऊन यायचे बघायचं. मी पण बघू लागते. काय कर, सांग ना काय करायचं. हो ना, मग तू रिमोट घेऊन ये, मी पण बघ. रिमोट हे सेल आणू लागेल ना. माझं चुकलं ग, मी घड्याळाचं सेल आणले. TV चालायचे होते का. हे हिचं रोजचं रुटीन आहे. सकाळी उठते, आंघोळ वगैरे झाली की पहिले देवपूजा, दाराची पूजा करते, तुळशीची पूजा करते, आणि मग आम्हाला नाश्ता देते. तोपर्यंत ती काय आम्हाला नाश्ता देत नाही. ही आमची तुळस छोटूशी. त्या साईडची ते आहे ना घर त्यांचे. ही आमची गौमाता. ही सुंदर आहे ना छोटूशी. ह्याच्यात काय लावतात मम्मी? मी तिच्या मागं फिरते, ती मला रिस्पॉन्सच करत नाही. काय
रिस्पॉन्स करायचा आहे. सेल दाखवलेलं का त्यांना? सेल दाखवलेलं, सेल आहे भरपूर त्यांना दाखवलेलं, पण तू कोणतं सेल सेल आणलं? आणले मग जा घेऊन ये, मी पैसे देते. नाही, मी नाही जाऊ शकत नाही, खाली. मग जा. बिना टीव्हीचा चहा प्यायचा काय फरक नाही पडणार एक दिवस बिना टीव्हीचा चहा पिला तर. तू माझ्या आईच आहे ना? नाही म्हणते. नाश्ता करायला बसले पण टीव्हीच नाहीये. नाश्ता इथून खाली राहत नाही माझ्या, काहीच बघायला नाहीये. सवय टीव्ही बघता बघता नाश्ता करते मी. आणि आता टीव्हीच नाहीये, रिमोटच चालत नाहीये. हे बघा अजून हे इथंच आहे. अजूनपर्यंत तिची बाहेरचीच पूजा चालली. एवढी फिर माझ्या बरोबर तुला सांगायला लावणार आहे आज. नाही का मम्मा यार, तू सांगणार नाही. लागली तिचं काम करायला. रिमोटचे कवर. अर्धा तास झालाय तिच्या बहिणीसोबत फोनवर गप्पा मारते. बरोबर अर्धा तास झालाय. इंडियन मॉम अर्धा तासापासून गप्पा मारते. अजून तिच्या गप्पा संपलेल्या नाहीये आणि वाटत पण नाही की तिच्या गप्पा संपणार आहे, असं वाटत नाही. शेवट मी बोर होऊन माझ्या बेडरूममध्ये बसले, मोबाईल बघत बसले, पण अजूनही माझ्या मम्मीने फोन ठेवलेला नाही. अजूनही माझ्या मम्मीच्या गप्पा चालूच. बघा हे बघा, अजूनही गप्पाच मारते फोनवर, चहा पिते आणि गप्पा मारते. अजूनही बहिणीसोबत बोलते. पप्पा काय बोलत होते तुम्ही आता? काय बोलत होते तुम्ही आता? पप्पा आले तरी अजूनही फोनवरच बोलते. अजून तिचं फोनवर बोलणंच चालू आहे. इंडियन मॉम ते म्हणतात ना, त्यांच्या सिस्टरचा, ॲक्च्युली माझं पण तसंच आहे. माझ्या सिस्टरचा कॉल आला तर मी एक तास गप्पा मारत असते तिच्यासोबत. हे दोघं जण बघा अजून नाही फोनवर गप्पा मारत. टीव्ही चालू करून द्या ना. आता मी माझ्या पप्पाकडून टीव्ही ऑन करून घेते. जुगाड. तेवढं आणलं ते काय देऊ? तिथं हे ठेवलेले असे शेर. ते मोठे मोठे सेल आहे ना. नाही पप्पा काहीतरी करताय. नाही वाट तुला सांगायचं होणारच नाही दादा. मला नानाला लावा, तुला सेल हे भेटतं पाय. खाली. तिथं नवीन दुकान झालंय ना. आणि हे बाई आता लगेच चेंज करतोय. पण मी नाही जाणार ना. अरे घेऊन ये दादा, 2 तरी पेन्सिल. ते काढू नका, पेन्सिल सेल आणल्या. मोठे सेल कशाला आणले तुम्ही दोघांनी? ते घड्यासाठी आणले का तिने? हे बाई, एवढे? हे सगळं छोटेच आहे ना. ए मी म्हणलं मोठे काय याला? आता एवढे सेल एकदम बारीक आहे. मला काय माहिती, आता ते थोडी साईज घेऊन गेले होते मी. तू हे सेल आहे ना. अगं हे पण छोटे अरे असतात बाबा, ना. ते सेल आहे ना, ते घड्याळाला काम येणार आहे ना. अगं हे पण मोठे आहे ना. ते आणवायला जावं लागल. तुम्ही घेऊन या. अगं पण तिथं जावं लागलं ना. बा, तुम्ही सकाळी हिच्या समोर जर रात्रीला मला टीव्ही बघायची म्हणजे मला टीव्ही बघायची राहते. ते तिला तुम्हाला पण अरे आणता पण येत मला का? क्राईम रिपोर्ट मला नाही माहिती. जा घेऊन या दोघं जण. मी आज आणणार नाही. अगे पूर्ण एवढीचे छोटे आहे ना हा, बाई. तुम्ही जा. दिले हुशार. हे दोघं जण आहे ना, नुसते वाद घालत राहता. जरा हे पैसे जरा मी पैसे घेऊन ये. चल ये. ओ बाप्पा, शेवट तुम्ही मलाच पाठवलं ना. हो. आता मी चालले सेल आणायला. शेवट या बाईनी मलाच सेल आणायला पाठवलं. स्वतःला पण कळायला पाहिजे. कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? मी आणत नाही का काही. सेल घेऊन आले. आता ते टीव्ही बघणार, पण मी राहणार नाही. मी शॉपवर जाणार. म्हणजे ते पार्लरच्या समोर का? काय ग? मंदिरात जाऊन आले. मंदिरात जाऊ दे. मला जेव्हा टीव्ही बघायचा होता तेव्हा सेल नव्हते
आणि आता सेल आहे, आता काय उपयोग, आता तुम्ही हर शॉपला वेळेस जाणार. हर वेळेस सगळं आयतं भेटतं ना. आज बघा दरा नाहीये. वाव. शेवट मला जाणार लावले सेल. पैसे दिले नाही दिले ना, पण मला जावं लागलं ना. सोशल लागलं पाहिजे. आमचा टीव्ही चालू झाला. मी रेडी झाली आहे, पण माझी मम्मा अजून नाही. ती रेडी झाल्यानंतर आम्ही निघणार. आता वाजले 11, म्हणजे आम्ही शॉपला जाणार 12 वाजता. अभी हम चले पार्लर. आणि आम्हाला आता जायला 12 तरी वाजणारच. आणि आम्ही निघालो लेट. आज सोमेश्वरला जायचंय आम्हाला. आज आम्हाला सोमेश्वरला तुम्हाला सोमेश्वरचं दर्शन दाखवतो. आता आम्ही तिघी जणी, दीदी, मी आणि मम्मी, आम्ही आलो सोमेश्वर. दीदी 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 नको ना दीदी. आज खूप म्हणजे खूप गर्दी आहे, कारण की आज रविवार आहे आणि आज प्रदोष आहे. सो आज सोमेश्वरला खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तरी मी तुम्हाला जेवढा व्हिडिओ काढता येईल तेवढा हे आमच्या गाडीमध्ये ठेवायला गणपती बाप्पा येत आहे. छोटूसा गणपती बाप्पा घेते ही, छान आहे आमच्या गाडीमध्ये. दाखव. वाव, बार्गरिंग करते ही मम्मी. ती बार्गेनिंग करते. सगळे डोकं लावते त्यांच्यासोबत, पण ते कमीच. गर्दी खूप सारी. सोमेश्वर, सोमेश्वरला आलोय. गर्दी आहे भयानक. ही जिथे तिथे फोटो काढत असते. आम्ही सोमेश्वरला आलोय. गर्दी सोमेश्वरला खूप जास्त आहे. आणि ही थोडीशी चिडचिड करते, कारण की तिला लवकर घरी जायचं म्हणून. एक दिवस आमच्यासाठी काढून आम्ही आलोय मंदिरात. गर्दी खूप जास्त आहे. इतकी गर्दी मंदिरात. मंदिरात आतमध्ये आलोय आता. 2 मिनिटं. माहिती नव्हतं. झालं आमचं दर्शन. चाललो आम्ही आता घरी. आज प्रदोष होता म्हणून दर्शनाला आलो होतो आम्ही सोमेश्वरला, पण आज प्रदोष होता आणि संडे पण होता म्हणून प्रचंड गर्दी होती. खूप जास्त गर्दी आज. आता आम्ही चाललो घरी. आम्ही सिग्नलवर थांबलोय. सिग्नल. हा माझा गणपती बाप्पा बघा किती सुंदर आहे. अजून आम्हाला त्याला ओपन करायचंय, पण ऊन आहे म्हणून आम्ही तसंच ठेवलंय त्याला. किती